सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. लढली रूढी माझ्या दात्याशी, रयतेच्या राजाशी, ती रूढी जाळली भीमाने शिवबाच्या पायथ्याशी. ज्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, त्यांना शूद्र म्हणून हिणवलं गेलं, तोच ग्रंथ आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या मातीत जाळला. आपण शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणतो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणतो, पण इतिहासात एक काळ असा होता की त्यांना राजा म्हणून मान्यता द्यायला काही लोक तयार नव्हते. कारण काय, तो हा मनुस्मृती ग्रंथ. त्या ग्रंथाने माणसाला माणूस म्हणून नाही तर जात म्हणून पाहिलं. पण काही दशक ओलांडली आणि या अन्यायाच्या विरुद्ध क्रांती करायला एका महान व्यक्तीचा जन्म झाला, आणि ती महान व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते म्हणाले, जर हा ग्रंथ माणसाला माणूस म्हणून राहायला देत नसेल तर हा कसला ग्रंथ. म्हणून त्यांनी हातात मशाल घेऊन एक क्रांती काढली. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृती ग्रंथ जाळला. पण ती आग केवळ कागदावर नव्हती, तर ती आग होती गुलामगिरीच्या विचारावर. ती आग होती अन्यायाच्या परंपरेवर. मनुस्मृतीचे दहन म्हणजे द्वेष नाही, तर मानवतेचा विजय होता. ही चळवळ होती, ती माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी केलेली क्रांती होती.